दररोज ना शेकडो नवीन क्रिप्टो कॉईन्स बाजारात येतात आणि म्हणजे त्यातले जवळपास 99% कॉईन्स तर पुढच्या काही महिन्यातच कुठले कुठे गायबी होतात. हो, अगदी बरोबर आहे. अब्जावधी डॉलर्सची अक्षरशः राखरांगोळी होते तिथे. तरीही या अशा अभूतपूर्व गोंधळात आणि अनिश्चिततेत काही मोजकीच नाणी अशी आहेत जी वर्षानुवर्षे भक्कम उभी आहेत. लोक त्यांच्यावर अक्षरशः डोळे झाकून विश्वास ठेवतात. हां, नक्कीच. तर आज आपण आपल्या क्रिप्टो बियॉन्ड द हाईप ह्या सखोल विश्लेषणात एका अतिशय मूलभूत पण तरीही गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. काही ठराविक क्रिप्टो कॉईन्सवर इतर कॉईन्सच्या तुलनेत इतका जास्त विश्वास का ठेवला जातो? हा प्रश्न खरं तर खूप महत्वाचा आहे. कारण क्रिप्टोची सुरुवातच मुळात पारंपरिक मध्यस्थांना म्हणजे बँका आणि सरकारांना बाजूला सारून एक ट्रस्टलेस सिस्टम उभी करण्यासाठी झाली होती. बरोबर. पण गंमत बघा, आज त्याच इकोसिस्टममध्ये काही नेटवर्क्सवर लोकांचा अफाट विश्वास आहे, तर काहींकडे लोक एकदम संशयाने पाहतात. आणि जेव्हा आपण म्हणतो की एखादं कॉईन विश्वासार्ह आहे, तेव्हा त्याचा अर्थ केवळ ते तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित आहे असा होत नाही. अच्छा, म्हणजे त्यामागे अजून काहीतरी असतं. हो ना, त्यामागे मानवी मानसशास्त्र, नेटवर्क इफेक्ट्स आणि अर्थशास्त्र या तिन्हींचा एक अतिशय गुंतागुंतीचा खेळ सुरू असतो. मानवी मानसशास्त्राचा विचार केला तर मला इथे एका साध्या उदाहरणाने सुरुवात करावीशी वाटते. समजा एखाद्या माणसाला आपली आयुष्यभराची पुंजी सुरक्षित ठेवायची आहे. त्याच्याकडे 2 पर्याय आहेत. सांगा. एक म्हणजे कालच उघडलेलं अतिशय चकचकीत आणि 50% रिटर्न्सची हमी देणारं एक नवीन दुकान किंवा एखादी फायनान्स कंपनी, आणि दुसरं म्हणजे गेल्या 50-60 वर्षांपासून ऊन पावसात, मंदीत आणि संकटात भक्कमपणे उभे असलेल्या एका जुन्या बँकेची इमारत. साहजिकच आहे, तो माणूस बँकेचीच निवड करेल. एक्झॅक्टली. मानवी प्रवृत्ती नेहमीच स्थिरतेकडे ओढली जाते. हेच तत्व क्रिप्टोच्या जगातही कसं काम करतं हे समजून घेणं आजच्या घडीला खूप गरजेचं आहे. कारण इथे बँकेची इमारत अस्तित्वात नसते. इथे फक्त आणि फक्त कोड असतो. अगदी बरोबर. आणि म्हणूनच डिजिटल जगात विश्वास या शब्दाचा अर्थ पूर्णपणे बदलून जातो. आपण बँक किंवा एखाद्या जुन्या ब्रँडवर विश्वास ठेवतो कारण तिथे एक फिजिकल अस्तित्व असतं, एक कायदेशीर हमी असते. बरोबर आहे. पण क्रिप्टोमध्ये विश्वासाचा अर्थ असा अजिबात नाही की एखाद्या गोष्टीवर तुम्ही आंधळेपणाने अवलंबून राहा. इथे विश्वासाचा अर्थ असा होतो की त्या कॉईनचा टिकाऊपणा, त्याची सिस्टीम आणि ज्या अल्गोरिथमवर ते चालतंय त्यातली पारदर्शकता यावर तुम्हाला खात्री वाटणे. समजलं. पण दुर्दैवाने बऱ्याचदा नवखे गुंतवणूकदार लोकप्रियतेलाच विश्वास समजण्याची मोठी चूक करतात. पण एक सेकंड, इथे मला एक अडचण वाटते. म्हणजे आजच्या या अटेन्शन इकॉनॉमीमध्ये जिथे लक्ष वेधून घेणं हेच सर्वात मोठं चलन आहे, तिथे जर एखाद्या नवीन कॉईनची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत असेल, मोठे मोठे टेक अब्जाधीश त्याबद्दल ट्विट्स करत असतील, मेनस्ट्रीम मीडियामध्ये बातम्या झळकत असतील, तर हे सगळं लोकांचा त्या कॉईनवर असलेला विश्वासच दर्शवत नाही का? शेवटी लोक त्याबद्दल बोलतायत म्हणजे त्यांना ते महत्वाचं वाटतंच ना. हा एक अतिशय कॉमन ट्रॅप आहे बघा. इथेच आपण मार्केटिंग किंवा जिला आपण हाईप म्हणतो आणि खरा स्ट्रक्चरल ट्रस्ट यातील मूलभूत फरक समजून घेतला पाहिजे. एखाद्या गोष्टीची खूप चर्चा होणे, तिला व्हिजिबिलिटी मिळणे म्हणजे तिच्यावर विश्वास असले नव्हे. अच्छा. मार्केटिंगमुळे कदाचित व्हॉल्यूम वाढू शकतो, पण तो व्हॉल्यूम कुठून येतोय आणि कुठे जातोय हे पाहणं खूप गरजेचं असते. म्हणजे तुम्ही म्हणताय की केवळ ट्रेडिंग व्हॉल्यूम बघून चालणार नाही, आपण फसू शकतो. नक्कीच नाही. जेव्हा मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग होतं ना, तेव्हा सेंट्रलाइज्ड एक्सचेंजेसवर सट्टेबाजीचा किंवा ज्याला स्पेक्युलेटिव्ह व्हॉल्यूम म्हणतात तो अचानक वाढतो. लोक फक्त किंमत वाढेल या एका आशेने ते कॉईन विकत घेतात आणि लगेच विकतात. म्हणजे तो एक प्रकारचा फुगा असतो. हो, पण जर तुम्ही ऑनचेन डेटा बघितला, म्हणजे त्या ब्लॉकचेनवर प्रत्यक्षात किती व्यवहार होत आहेत, लोक तो नेटवर्क खरोखर काही उपयोगितेसाठी वापरत आहेत का, तर तिथे पूर्ण शुकशुकाट असतो. अरे बापरे. खरा विश्वास हा मार्केटिंग थांबल्यानंतर जे मागे उरतं त्यातून मोजला जातो. जेव्हा सोशल मीडियावरील चर्चा पूर्णपणे थांबते, तो फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणजे फोमो ओसरतो, तेव्हा ते कॉईन खरोखर टिकून राहतं का? याचं उत्तर जेव्हा हो असतं तेव्हाच तो खरा विश्वास मानला जातो. जाहिरातींच्या मोहिमेतून किंवा PR एजन्सीजमधनं हा विश्वास तुम्हाला कधीच विकत घेता येत नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर लक्ष वेधून घेणं वेगळं आणि आदर मिळवणं पूर्णपणे वेगळं. पण मग प्रश्न असा पडतो की जर जाहिराती किंवा PR मधनं विश्वास निर्माण होत नाही, तर मग तो नक्की कशातून होतो? अगदी योग्य प्रश्न. जर आपण माहितीचा आणि डेटाचा अभ्यास केला
तर याचं सर्वात मोठं आणि निर्विवाद उत्तर समोर येतं, ते म्हणजे वेळ. होय, वेळ हीच ब्लॉकचेनच्या जगातील सर्वात मोठी आणि खरं तर निष्ठुर कसोटी आहे. आणि यामागे एक अतिशय भक्कम असं तांत्रिक आणि मानसिक कारण आहे. याला आपण लिंडी इफेक्ट या सिद्धांताशी जोडू शकतो. लिंडी इफेक्ट हं. म्हणजे जो तंत्रज्ञानाच्या किंवा सॉफ्टवेअरच्या आयुर्मानाबद्दल बोलतो तोच ना? अगदी तोच. लिंडी इफेक्ट असं सांगतो की एखाद्या नॉन पेरिशेबल गोष्टीचं, म्हणजे जी गोष्ट भौतिकदृष्ट्या खराब होत नाही, तिचं भविष्यात टिकून राहण्याचं प्रमाण हे ती गोष्ट आजवर किती काळ टिकून आहे यावर ठरतं. अच्छा. क्रिप्टोच्या जगात हा सिद्धांत तंतोतंत लागू पडतो. जे नेटवर्क जितकी जास्त वर्ष हॅक न होता किंवा बंद न पडता चालू आहे, त्यावरचा लोकांचा विश्वास घातांकाने म्हणजे एक्सपोनेन्शियली वाढत जातो. हे जर आपण सोप्या भाषेत समजून घेऊया, कारण क्रिप्टोमध्ये कोणतीही गोष्ट ओपन सोर्स असते. हं? म्हणजे त्या ब्लॉकचेनचा कोड जगातल्या कोणालाही पाहण्यासाठी आणि तपासण्यासाठी खुला असतो. अगदी बरोबर. आणि हाच यातला सर्वात महत्वाचा दुवा आहे. बघा, क्रिप्टोमध्ये ओपन सोर्स कोड असणे म्हणजे जगातल्या तमाम हॅकरसाठी एक प्रकारचं खुलं आणि थेट आव्हान असतं. हां, खरंय. विचार करा, एखाद्या मोठ्या प्रस्थापित ब्लॉकचेन नेटवर्कवर अब्जावधी डॉलर्सची संपत्ती लॉक केलेली असते. जर एखाद्या हॅकरने तो कोड क्रॅक केला किंवा त्यातली एखादी छोटीशी त्रुटी जरी शोधून काढली, तरी तो एका रात्रीत अब्जाधीश होऊ शकतो. म्हणजे ही एक प्रकारची सर्वात मोठी बग बाउंटी असते जी सतत आणि कायम चालू असते. होय. आणि जेव्हा एखादं कॉइन 5, 8 किंवा 10 वर्ष या अब्जावधी डॉलर्सच्या हॅकिंग इन्सेंटिव्हला पुरून उरतं, सतत होणाऱ्या हल्ल्यांपासून स्वतःचा बचाव करतं, तेव्हा तो केवळ वेळेचा प्रवास नसतो. मग तो काय असतो? ती एक तांत्रिक सिद्धता असते, एक टेक्निकल व्हॅलिडेशन असतं. यामुळेच नव्या कॉइन्सना स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो. त्यांच्याकडे कितीही प्रगत तंत्रज्ञान असलं तरी त्यांच्याकडे हा हल्ला सहन करण्याचा इतिहास नसतो. ही खूपच रंजक संकल्पना आहे बघा. म्हणजे जुन्या कॉइन्सनी वेळेची आणि संकटांची परीक्षा पास केलेली असते. पण मला इथे एक वेगळा विचार मांडायचा आहे. नक्की मांडा. केवळ काळ लोटला म्हणून एखादी गोष्ट मौल्यवान होत नाही. समजा एक मोठा दगड लाखो वर्षे एकाच जागी पडून आहे. त्याने काळाची कसोटी पार केली आहे, पण त्याचा काहीच उपयोग नाहीये. ब्लॉकचेनच्या बाबतीतही हेच खरं आहे ना? हो, तसं पाहिलं तर आहे. नुसतं हॅक न होता टिटून राहणं पुरेसं नाही. त्या नेटवर्कवर काहीतरी काम होणं, त्याची काहीतरी युटिलिटी असणं हे अपेक्षित आहे. हा एक अतिशय अचूक पॉइंट आहे. नुसतं अस्तित्वात असणं आणि प्रासंगिक म्हणजे रेलेव्हंट असणं यात खूप मोठा फरक आहे. आणि म्हणूनच वेळ या निकषासोबतच स्पष्ट उद्देश आणि प्रत्यक्ष वापर हे घटक तितकेच महत्वाचे ठरतात. बरोबर. लोक अशाच नेटवर्क्सवर दीर्घकालीन विश्वास ठेवतात, ज्यांचा उद्देश त्यांना स्पष्टपणे समजतो आणि जो उद्देश खऱ्या जगात काहीतरी मूल्य निर्माण करत असतो. पण इथेच ना सर्वसामान्यांची सर्वात मोठी फसवणूक होते. कारण क्रिप्टोच्या जगात रोज नवनवीन व्हाईट पेपर्स प्रसिद्ध होतात. प्रत्येक नवीन प्रोजेक्टचा व्हाईट पेपर वाचला की असं वाटतं की बापरे, हेच लोक जगातील भूक, गरिबी आणि आर्थिक विषमता एका झटक्यात संपवणार आहेत. हो, अगदीच. अत्यंत तांत्रिक, जड आणि गुंतागुंतीच्या भाषेत मोठी स्वप्न विकली जातात तिथे. अशावेळी एका सर्वसामान्य माणसाने किंवा थोड्याफार जाणकार गुंतवणूकदाराने भन्नाट कल्पना आणि प्रत्यक्ष वापर यातला फरक कसा ओळखायचा? तुम्ही एकदम बरोबर बोलताय. व्हाईट पेपर्स हे बऱ्याचदा एखाद्या मार्केटिंग ब्रोशरसारखे काम करतात. म्हणूनच जेव्हा आपण प्रत्यक्ष वापराची म्हणजे यूज केसची पडताळणी करतो ना, तेव्हा आश्वासनांकडे न बघता केवळ डेटाकडे बघितले पाहिजे. म्हणजे नेमका कोणता डेटा? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे डेव्हलपर ॲक्टिव्हिटी. एखादा प्रोजेक्ट खरोखर जिवंत आहे की नाही हे पाहण्यासाठी गिटहब सारख्या प्लॅटफॉर्म्सवर त्यांचे डेव्हलपर्स किती कमिट्स करत आहेत, कोडमध्ये किती सुधारणा करत आहेत हे पाहणे आवश्यक असते. म्हणजे पडद्यामागे खरोखर काही काम चालू आहे की फक्त सोशल मीडियावर गप्पा मारल्या जात आहेत हे चेक करणं. एक्झॅक्टली. आणि दुसरं म्हणजे स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्सचा प्रत्यक्ष वापर. केवळ टोकन इकडून तिकडे पाठवणे हा काही खरा वापर नाहीये. त्या नेटवर्कवर इतर डेव्हलपर्स नवीन ॲप्लिकेशन्स किंवा डॅप्स बनवत आहेत का? त्या इकोसिस्टममध्ये फायनान्शियल प्रोटोकॉल्स कसे काम करत आहेत? जेव्हा एखादं नेटवर्क खऱ्या अर्थाने फंक्शनिंग सिस्टम बनते, जिथे लोक खऱ्या जगातील समस्या सोडवण्यासाठी किंवा आर्थिक व्यवहारांसाठी त्याचा रोजच्या जीवनात वापर करतात, तेव्हा त्या नेटवर्कचा बेस लेयर ट्रस्ट वाढतो. म्हणजे आम्ही उद्या हे क्रांतिकारी तंत्रज्ञान आणू, या केवळ आश्वासनापेक्षा आज आमचे हजारो डेव्हलपर्स या सिस्टमवर काम करत आहेत आणि लाखो लोक ते वापरत आहेत, याला खूप जास्त महत्त्व आहे. अगदी बरोबर. पण इथे मला एक प्रश्न पडतो.
आपण डेव्हलपर्स, कोड आणि नेटवर्क याबद्दल खूप बोललो. पण या सगळ्याच्या मागे कोणतीही एक कंपनी नसते, कोणताही CEO नसतो. मग हे सगळं चालवतं कोण? जेव्हा एखादा बग येतो किंवा सिस्टम अपडेट करायची असते, तेव्हा हे काम कोण करतं? आणि इथेच ना आपण क्रिप्टोच्या सर्वात महत्वाच्या आणि बऱ्याचदा गैरसमज पसरवणाऱ्या घटकाकडे येतो. तो म्हणजे समुदाय किंवा कम्युनिटी. ओ, अच्छा. ब्लॉकचेन हे केवळ कम्प्युटर्सचे नेटवर्क नाहीये. ती माणसांनी माणसांसाठी चालवलेली एक सामाजिक व्यवस्था आहे, एक कन्सेन्सस सिस्टम आहे. एक भक्कम आणि तळागाळातील समुदाय त्या कॉईनला जिवंत ठेवतो. पण समुदाय या शब्दाच्या क्रिप्टोमध्ये खूप विचित्र अर्थ काढला जातो बघा. कसं काय? कारण मी ट्विटर किंवा रेडिटवर काही कॉइन्सचे समुदाय पाहिले आहेत जे एखाद्या अत्यंत आक्रमक आणि टॉक्सिक स्पोर्ट्स फॅन क्लबसारखे वागतात. हो, ते आहे. ते फक्त आपल्या कॉइनचं जयघोष करतात, टू द मून अशा घोषणा देतात. आणि जर कोणी त्यांच्या कोडबद्दल किंवा युटिलिटीबद्दल साधा तांत्रिक प्रश्न जरी विचारला तरी ते त्याच्यावर अक्षरशः तुटून पडतात. मग हे लोक तो विश्वास निर्माण करतात का? हां, खूप चांगला आणि महत्वाचा फरक तुम्ही मांडलात. केवळ आरडाओरडा करणारा, मीम्स शेअर करणारा आणि अवास्तव अपेक्षा ठेवणारा गट म्हणजे खऱ्या अर्थाने समुदाय नव्हे, तो केवळ सट्टेबाजांचा एक जमाव असतो. बरोबर. असा गोंधळ बऱ्याचदा नेटवर्कमधील तांत्रिक कमतरता लपवण्यासाठी केलेला मुखवटा असू शकतो. या उलट एक खरी आणि दर्जेदार कम्युनिटी ती असते जी पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य देते, जिथे कोडवर खुली चर्चा होते, चुकांवर बोट ठेवलं जातं आणि सिस्टम सुधारण्यासाठी वादविवाद होतात. मला इथे ना एक वेगळी अॅनालॉजी वापरावीशी वाटते. ओपन सोर्स, पारदर्शकता आणि कम्युनिटीचं काम समजून घेण्यासाठी आपण एखाद्या हॉटेलचं उदाहरण घेऊया. हां, सांगा. पण जुनं आणि नवं हॉटेल नाही. समजा एक असं कॉर्पोरेट रेस्टॉरंट आहे जिथलं किचन पूर्णपणे बंद आहे, एक ब्लॅक बॉक्स आहे. तुम्हाला फक्त बाहेरून छान सजवलेलं डायनिंग रूम दिसतंय. आतून काय शिजतंय, कोणते मसाले वापरले जातायत हे तुम्हाला काहीच माहीत नसतं. बरोबर. आपण फक्त त्यांच्या जाहिरातींवर विश्वास ठेवतो. अगदी. आणि दुसरीकडे एक असं रेस्टॉरंट आहे ज्याचं ओपन किचन आहे. तुम्ही स्वतः जाऊन शेफ काय कापत आहेत, कोणतं तेल वापरत आहेत हे सगळं तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता. जर शेफने चुकीचा पदार्थ टाकला तर बाहेर बसलेला कोणीही ग्राहक त्यांना टोकू शकतो. क्रिप्टोमधली पारदर्शकता ही या ओपन किचनसारखीच असते ना? हे उदाहरण अगदी 100% चपखल आहे. ब्लॉकचेन आणि ओपन सोर्स डेव्हलपमेंट हे अगदी त्या ओपन किचनसारखेच काम करतात. खरा समुदाय तोच असतो जो त्या किचनमध्ये काय चाललंय यावर बारकाईने लक्ष ठेवतो. अच्छा. जेव्हा एखाद्या प्रोजेक्टचे डेव्हलपर्स स्पष्टपणे सांगतात की ते काय करत आहेत, नेटवर्कसमोर सध्या काय आव्हाने आहेत किंवा एखादी तांत्रिक अडचण काय येत आहे, तेव्हा लोकांचा तर्कशुद्ध विश्वास वाढतो. गोष्टी आतल्या गोटातील भाषेत लपवल्या जात नाहीत, तेव्हा एक प्रकारचा व्हेरिफायबल ट्रस्ट निर्माण होतो. व्हेरिफायबल ट्रस्ट. हो, म्हणजे फक्त माझ्यावर विश्वास ठेवा असं न सांगता तुम्ही स्वतः तपासून पहा. म्हणजे डोंट ट्रस्ट, व्हेरीफाय हे क्रिप्टोचं मूळ तत्व तिथे पाळलं जातं. डोंट ट्रस्ट, व्हेरीफाय हे खूपच पॉवरफुल आहे. पण हे सगळं ऐकायला म्हणजे तांत्रिक भाषेत खूप चांगलं वाटतं. जेव्हा मार्केट सतत वर जात असतं, म्हणजे बुल मार्केट असतं, तेव्हा सगळेच जण या तत्वज्ञानाच्या गप्पा मारतात. हो, ते तर आहेच. पण जेव्हा खरा कठीण काळ येतो, मार्केटमध्ये रक्ताळलेली परिस्थिती असते, बिअर मार्केट येतं, तेव्हा या सगळ्या गोष्टींची खरी परीक्षा असते. आणि तेव्हा आपल्याला किंमत आणि विश्वास यातला खरा संबंध आणि संघर्ष पाहायला मिळतो. अगदी बरोबर. अनेक लोक किंमत आणि विश्वास या एकाच नाण्याच्या दोन बाजू मानतात आणि हा एक अतिशय भयानक गैरसमज आहे. कसं काय? एखाद्या कॉईनची किंमत अचानक काही आठवड्यात तिप्पट झाली म्हणजे त्याच्या तंत्रज्ञानावर लोकांचा प्रचंड विश्वास निर्माण झाला असा त्याचा अर्थ मुळीच होत नाही. किंमत ही बऱ्याचदा बाजाराचा तात्पुरता मूड, मॅक्रो इकॉनॉमिक परिस्थिती, भीती, आशा आणि जागतिक तरलत्यावर ठरते. दुसरीकडे विश्वास हा कॉईनच्या इन्फ्रास्ट्रक्चरल हेल्थवर आणि त्याच्या दीर्घकालीन अस्तित्वावर ठरतो. पण इथे मी थोडा प्रतिवाद करू इच्छितो. हो, नक्कीच. समजा मी एक सर्वसामान्य गुंतवणूकदार आहे. मी एका कॉईनचा अभ्यास केला आणि गुंतवणूक केली. पुढच्या 1 महिन्यात काही जागतिक घडामोडी घडल्या आणि त्या कॉईनची किंमत चक्क 70% कोसळली. माझ्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू रसातळाला गेली. अशा वेळी माझा विश्वास साहजिकच तुटणार नाही का? सर्वसामान्यांसाठी, विशेषतः ज्यांनी स्वतःचे कष्टाचे पैसे लावले आहेत, त्यांच्यासाठी किंमत हाच विश्वासाचा सर्वात मोठा आरसा नसतो का? जेव्हा पैसे बुडताना दिसतात तेव्हा लोक घाबरून ते सोडून देणारच ना. लोक घाबरतात, पॅनिक सेलिंग करतात. हे अगदी साहजिक आणि मानवी आहे.
पण इथेच आपल्याला गुंतवणूकदारांच्या भावनेपलीकडे जाऊन नेटवर्कच्या विश्वासाकडे बघावं लागतं. म्हणजे कसं? जेव्हा किंमत 70 किंवा 80% पडते, ज्याला आपण क्रिप्टो विंटर म्हणतो, तेव्हा जे कॉइन खरोखरच भक्कम आहे त्यावरचे डेव्हलपर्स काम करणे थांबवत नाहीत. त्यांचे गिटहब कमिट्स कमी होत नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे लोक ते नेटवर्क सुरक्षित ठेवण्यासाठी आपले सर्व्हर्स किंवा नोड्स चालवत असतात, ते अचानक ते प्लग्स उडून नेटवर्क बंद करत नाहीत. अच्छा, म्हणजे किंमत पडली तरीही पायाभूत सुविधा आणि सुरक्षा अबाधित राहते. एक्झॅक्टली. उदाहरणार्थ 2022च्या मोठ्या मार्केट क्रॅशमध्ये आपण पाहिलं, किमती भयंकर वेगाने खाली आल्या, पण प्रमुख आणि प्रस्थापित नेटवर्क्सचा हॅश रेट म्हणजेच त्या नेटवर्कला मिळणारी कम्प्युटेशनल सुरक्षा ही मुळीच कमी झाली नाही. किंबहुना ती काही ठिकाणी वाढली. अरे वा, हे खरंच आश्चर्यकारक आहे. हो ना. ज्यांचा त्या तंत्रज्ञानाच्या मूळ तत्वावर खरा विश्वास असतो, ते त्या पडत्या काळातही ती सिस्टीम टिकवून ठेवतात. आणि हाच तो काळ असतो जेव्हा टॉक्सिक सट्टेबाज मार्केटमधनं बाहेर फेकले जातात आणि फक्त बिल्डर्स मागे उरतात. म्हणजे मंदीचा काळ हा एक प्रकारचा क्लिन्झिंग प्रोसेस असतो. होय. आणि विशेष म्हणजे संकटाच्या या वातावरणात मानवी मन पुन्हा एकदा सुरक्षिततेचा शोध घेऊ लागतं. जेव्हा मार्केटमध्ये खूप उलथापालथ सुरू असते, तेव्हा मोठमोठ्या इन्स्टिट्यूशन्स आणि स्मार्ट मनी नवीन आणि अनोळखी कॉइन्स सोडून ओळखीच्या स्थिर आणि बॅटल टेस्टेड नावांकडे वळतात. कारण त्यांना त्यांचा इतिहास माहीत असतो. अगदी बरोबर. त्यांना माहिती असतं की या जुन्या कॉइन्सनी यापूर्वीही असे पडझडीचे अनेक प्रसंग पाहिले आहेत आणि ते त्यातून प्रत्येक वेळी अधिक मजबूत होऊन बाहेर आले आहेत. त्यामुळे संकट काळात परिचित आणि पारदर्शक नेटवर्क्सवरचा हा इन्स्टिट्यूशनल विश्वास जास्त ठळकपणे दिसून येतो. हे खूपच सखोल आणि स्पष्ट करणारं आहे. म्हणजे आपण सुरुवातीला जे बँकेचं उदाहरण दिलं होतं ते इथे पुन्हा एकदा अगदी अचूक लागू पडतं. हां, कसं? जेव्हा आर्थिक वादळ येतं ना, तेव्हा लोक त्या चकचकीत जास्त परतावा देणाऱ्या नव्या दुकानातून आपले पैसे काढतात आणि शांतपणे त्या जुन्या भक्कम बँकेत नेऊन ठेवतात. कारण त्यांना माहीत असतं की वादळ शमल्यावर ती जुनी इमारत तिथेच उभी असणार आहे. बरोबर. आणि म्हणूनच आपण म्हणतो की नवीन कॉइन्सना हा प्रवास खूप कठीण जातो, कारण त्यांनी अजून ती वादळं आणि त्यातून सावरण्याची लिंडी इफेक्टची प्रक्रिया अनुभवलेली नसते. तर आता आपण या अत्यंत माहितीपूर्ण आणि सखोल विश्लेषणाच्या समारोपाकडे आलो आहोत. जर आपण आजच्या ह्या संपूर्ण चर्चेतून मुख्य निष्कर्ष काढायचे ठरवले तर ते खूप स्पष्ट आणि डोळे उघडणारे आहेत. नक्कीच. विश्वासाची उभारणी ही केवळ चकचकीत मार्केटिंगनी, पेड PR मोहिमांनी किंवा सोशल मीडियावरील ट्रेंड्सनी होत नाही, तर तो खरा विश्वास वेळेच्या निष्ठुर कसोटीतून अब्जावधी डॉलर्सचे हल्ले पचवण्याच्या क्षमतेतून निर्माण होतो. अगदी बरोबर. तो विश्वास स्पष्ट उद्देश, प्रत्यक्ष ऑन-चेन वापर, कोडमध्ये सुधारणा करणारी डेव्हलपर कम्युनिटी आणि संकट काळात टिकून राहण्याची ताकद यातून निर्माण होतो. जेव्हा तुम्ही एखाद्या प्रोजेक्टकडे बघता तेव्हा किंमत किती वेगाने वाढेल हा प्रश्न विचारण्याऐवजी हे नेटवर्क ओपन किचनसारखं पारदर्शक आहे का आणि मंदीच्या काळात हे टिकून राहील का, हे साधे पण अत्यंत महत्त्वाचे प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आणि जर आपण थोडा व्यापक दृष्टिकोनातून याकडे पाहिले ना, तर आज घडीला काही मोजक्याच कॉइन्सवर लोकांचा जास्त विश्वास असणं हे एका अतिशय सकारात्मक आणि आवश्यक बदलाचं लक्षण आहे. हे दर्शवते की क्रिप्टोची संपूर्ण इकोसिस्टम आता परिपक्व होत आहे. सुरुवातीच्या काळासारखे आता प्रत्येक नवीन व्हाईट पेपरवर आंधळेपणाने विश्वास ठेवला जात नाही. नक्कीच. ही परिपक्वता या क्षेत्राला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जात आहे. आता जाता जाता या सर्व चर्चेतून आलेला एक विचार करायला लावणारा मुद्दा मला इथे मांडायचा आहे. हो, नक्की सांगा. आज आपण पाहिलं की क्रिप्टोमधील विश्वास हा केवळ हवेतल्या गप्पांवर नाही, तर पारंपरिक जगातल्या विश्वासासारखाच वेळ, तंत्रज्ञान आणि अत्यंत कठीण परीक्षांमधून तावून सुलाखून निघत आहे. तर भविष्यात असा एखादा दिवस येईल का जेव्हा जगातल्या पारंपरिक बँका, वॉल स्ट्रीटवरच्या मोठ्या आर्थिक संस्था आणि सरकारं स्वतःची नवीन सिस्टीम बनवण्याऐवजी याच बॅटल टेस्टेड आणि अनेक वर्षे टिकून राहिलेल्या ओपन सोर्स कॉइन्सच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा संपूर्ण स्वीकार करतील? हा खूपच मोठा विचार आहे. आणि जर तसे खरोखरच झाले तर जुन्या पद्धतीचा पैसा आणि नवा डिजिटल पैसा यातील सीमारेषा कायमची पुसली जाईल का? या एका प्रश्नाभोवतीच कदाचित पुढच्या दशकाचं अर्थशास्त्र फिरत असणार आहे. यावर नक्की विचार करा.